ब्लॉग आपला चालू होते म्हैसूर मध्ये. आमचा मोठा मोये झालेला आहे. आम्ही बघायला आलेलो आहे ऍक्वा वर्ल्ड झू पार्क. या राईड मध्ये हा फिश आहे ना फर्स्ट टाइम बघितलं. आमच्या डोक्याच्या वरती मासे. हे आहे म्हैसूरचं पॅलेस. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. चा ब्लॉग आपला चालू होते म्हैसूर मध्ये. आम्ही या हॉटेलमध्ये स्टे केला होता. ही हॉटेल मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये दाखवली होती. मस्त हॉटेल होती आणि अफोर्डेबल पण होती. मला असं वाटतं की आजचं स्टे पण आम्हाला इथेच करायचं आहे. म्हणजे आपल्या बॅग वगैरे आहेत ना ते आम्हाला इथेच ठेवायचे आहे अँड उद्याला डायरेक्ट चेकआउट करायचं आहे. आज पूर्ण म्हैसूर फिरणार आणि रात्रीला मस्त झोप घेणार आणि डायरेक्ट उटीसाठी निघणार. त्या ठिकाणी श्वेताचं पण आवरलेलं आहे. फक्त सर्व पसारा आहे ना बॅग मध्ये टाकायचा आहे. पसाराच होऊ देत नाही यार. मला ना भीती वाटते काहीतरी राहणार माझ्याकडनं. मी खूप पसारा करते. मी अजिबात पसारा करत नाही. अँड मी आज ना असं आउटफिट वेअर केलेलं आहे. वरती व्हाईट अँड पिंक कलरचं टॉप आहे. खाली बेल बॉटम पॅन्ट आहे अँड कम्फर्टेबलच कपडे आणलेले आहे. मी जास्त असं कॉम्प्लिकेटेड कपडे नाही आणलेले. त्याच्यामुळे ना काय होतं आपलं सर्व लक्ष त्या कपड्यांमध्ये राहतं आणि आपल्या फिरण्याकडे लक्षच राहत नाही. आज आपल्याला म्हैसूरमध्ये ना खूप भारी भारी गोष्ट बघायला भेटणार आहे. सर्वात भारी म्हणजे प्राणी बघायला भेटणार आहे. इथे खूप मोठं झू आहे तर आम्ही सर्वात आधी झूला जाणार आहे. तर झू मध्ये ना खूप सारे प्राणी राहणार आहे. आता ऋषीचा आणि आशिष दादाचं पण आवरलेलं आहे. ऋषीने घातलेलं आहे रेड कलरचं शर्ट, ब्लॅक कलरची पॅन्ट. आशिष दादाने व्हाईट कलरचं घातलेलं आहे. सर्वांनी मस्त कॅज्युअल कपडे घातलेले आणि ऋषी ना इकडे मिनी ब्लॉग एडिट करतोय. आम्ही रात्रीला ना या हॉटेलमध्ये थांबलेलो होतो. हॉटेल एकदम बेस्ट होते आणि आजचा पण स्टे आम्ही या हॉटेलमध्येच करणार आहे. आपली गाडी सुद्धा आलेली आहे. आता फटाफट जाऊयात झूला. आमचा मोठा मोये झालेला आहे कारण की आज ना म्हैसूर झू पार्क बंद राहतं. पॅलेसला जायचं का आता? म्हैसूर पॅलेसला जात होतो पण मध्येच आम्हाला नाही फिशचं काहीतरी दिसलेलं आहे. तर आपण हे बघूयात आधी. अंडर वॉटर फिश काहीतरी आहे. म्हणजे सर्व साईडने फिश राहतात आपण मधून जायचं असं आहे ते. बघू ना मग भारी वाटेल. हा दिवसाची सुरुवात आहे ना इथून करू. आज झू बंद आहे म्हणून क्या हुआ कोणते ना कोणते प्राणी बघू. हम माशा बक्की ऍडजस्ट करेंगे. आता गाडी पार्क केलेली आहे आणि आता आम्ही चाललोय तिकडे तिकीट काढायला. मी बघायला आलेलो आहे ऍक्वा वर्ल्ड झू पार्क अँड त्याआधी आम्हाला आहे ना खूप जास्त भूक लागलेली आहे. पहिले आपण पेटपूजा करूयात आणि नंतर फिश बघायला जाऊयात. घेतलेला एक मसाला राईस, चटणी, पापड अँड हे काय भजा आहे का? मोठावाला भजा. मोठावाला भजा आहे. लोणचं आहे का ते? लोणचं. आणि आम्हाला आहे ना ते पण खायचंय. काय दुद्धू? रागे मुद्दू. रागे मुद्दू नाही म्हणत, रागे मुद्दे बोलतात. रागे मुद्दे. इथे सांबार भात सुद्धा आहे. तर ते तर माझं खूप जास्त फेवरेट आहे म्हणून मी माझ्यासाठी ना सांबार भात घेते. रागे मुद्दे ना ऋषीला खायचं होतं. इतकं एक्साइटेड होतं ते खायसाठी आणि अर्ध तसं सोडून दिलं. पण मला लय आवडलं आहे. अर्ध तुझ्यासाठीच ठेवलं होतं. हेल्दी असतं माहिती का खूप जास्त. नाचणीच्या पिठापासून बनलेलं राहतं म्हणजे ते खूप खूप जास्त हेल्दी राहतं. नाचणीचं म्हणजे आपण पापड नाही बनवत का काळे पापड? नाचणी. हा नाचणी. तर आता आम्ही एंटर झालेलो आहे ऍक्वेरियम मध्ये. सर्वात आधी आम्हाला तिकीट काढायचं. अडल्ट साठी 300 रुपये तिकीट आहे तिथे. आम्ही तिकीट काढलेले आहे आणि आता आम्ही एंटर झालेलो आहे ऍक्वेरियम मध्ये. त्या साईडला किती सुंदर बनवलेलं आहे. चमकतोय पूर्ण. हा आपले फेस पण कसे दिसतात बघा ना. ब्लॅक दिसतात आणि बघ ना एवढा अंधार आहे पण ते असे त्या गोष्टीच फक्त असे चमकू लागले एकदम मस्त. ते लाईट पण त्यांनी ब्ल्यू लावलेले आहे. काय आम्हाला इथे फिश सुद्धा दिसलेले आहेत. छोटे छोट्या किती क्यूट आहे ना त्या. आणि किती सारे आहे. मेन म्हणजे साईडला बघणार ऋषी किती सुंदर आहे. पण वरतून किती सुंदर दिसतोय ना पूर्ण नजारा. इथे आम्हाला झेब्रेसारखे मासे दिसलेली आहे. झेब्रा फिश. हा नाव पण लिहिलेलं आहे त्यांचे बघ. सिल्वर खिचडी. इंग्लिश तुमची इंग्लिश नाही काय ऍक्च्युली ते सिचलीड आहे की काय माहिती. किचलीड. हा किचलीड फिश. टायगर सारखं तिला टायगर फिश म्हणतात. हे बघा ती तिकडे मध्ये चालली ना तिला टायगर फिश म्हणतात. इथे एकदम मोठा मासा आहे. ह्या माशाला ना माणसासारखे दाखवतात डायरेक्ट. खतरनाक. कशी गेलाय माशीच्या तोंडामध्ये. या किती क्यूट आहे बघ ना. कलर कसला ब्राईट आहे त्यांचा एकदम मस्त आहे. काय हे कळतच नाहीये. अशा गोल टँक आहे आणि इकडे ना मिरर आहे पूर्ण. सुंदर वाटतंय ना ते. वाव कसली क्लास आहे ते. काय भारी दिसू लागलं ना ऋषी. हे कोणते फिश आहे? जेली फिश बोलतात. हे या कोणते फिश आहे? वाव यार या जेली फिश किती सुंदर आहे. या लाईफ मध्ये हा फिश आहे ना फर्स्ट टाइम बघितलं आणि इतक्या सुंदर आहे ना त्या.
बघतच राहू वाटतं, एकदम ट्रान्सपरंट आहे. ओ माय गॉड, किती सारे फिश आहेत त्या. आणि हे बघे सगळे जाऊन त्या फिश जवळ बसले. किती सारे फिश आहेत त्या. आणि मेन म्हणजे आपण त्याला टच करू शकतो. त्यांना असं वाटतं की काहीतरी खायलाच टाकतोय आपण. युजली फिश कशी असते, अशी असते ना. ही बघ कशी वरतून स्ट्रेट आहे, खालून कर्व आहे तिला. अँड इथे बघा किती मोठी बोट आहे ना. आम्ही मध्ये आहोत आणि फिश सर्व साईडने आमच्या. किती कलरचे फिश आहेत, छोटे 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 छोटे. यार हे मला खूप आवडले. इतके सुंदर सुंदर फिश आहे, इतके युनिक कलर आहे ना त्या फिशचे. आणि आमच्या ना डोक्याच्या वरती बघ किती मासे हे बघा. आणि किती मोठे मोठे ते. खतरनाक. हे बघ हे बघ. पप्पी नाही तर त्याला. झू मध्ये जायला भेटलं नाही म्हणून आम्ही इथे चिंपांजी बघून घेतला. ऍक्वेरियम बघून झालेलं आहे. आता आम्ही चाललोय स्नो पार्क मध्ये. तर ऍक्वेरियम मध्येच आहे ना जे तिकीट होतं ना त्या कॉम्बो तिकीट काढले आम्ही, म्हणजे त्यामध्ये आम्हाला स्नो पार्कचं सुद्धा तिकीट भेटलंय. आता आम्ही आलेलो आहे स्नो पार्कला. इथे ना आर्टिफिशियल स्नो आहे आणि त्या स्नो मध्ये आता आम्ही खूप सारी मजा करणार आहे. मधलं वातावरण एकदम थंडगार राहणार आहे. मला थंडी खूप जास्त आवडते. बरं झालं आपण स्नो पार्कला आलो. 1:15 झालं बा. आपलं 5चं सेशन पडेल. चल लवकर. आम्हाला कॉस्ट्युम सुद्धा भेटणार आहे. असे जॅकेट भेटणार आहे आम्हाला, कारण की आम्हाला थंडीमध्ये जायचंय. हे शी तो कलर खूप छान आहे. चांगला कलर द्या मला. ब्लॅक और ब्ल्यू. कॉम्बो ब्लॅक ब्लू. दो ब्लॅक दो ब्लू. कसली थंडी आहे डेंजर. मध्ये खूप मजा आली. माझं तर नाक कान डोळे सर्व सून पडलेलं आहे. अँड आता आम्ही चालतो मिरर मजे मध्ये. मिरर मजे नाही, मिरर मेज. मेज आहे का ते? मला वाटलं मजे नाही का. ते याला गेलो होतो कुठं, मालवणला गेलो होतो आपण. मालवणला नाही, रत्नागिरीला. हा का? तिथं नाही का पप्पा आपण ते भूताच्या तिथं गेलो होतो. तिथं असं होतं सेम. चला लय मजा येते यामध्ये पण. फुल कन्फ्युजन आहे इथं, कुठं जायचंय कुठं नाही. किती आरशे इथे, छोटी 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 सर्व साईडने आरशे. असं दिसतंय आपण आपल्यावर 360 डिग्री कॅमेरा लावलेला आहे. सर्व साईडने दिसतोय आम्ही, वरतून खालतून मागून पुढून सर्व साईडने. आपण फिरतोय का काय फिरतोय? तू सरळ उभे राहा, काहीच नाही फिरत. अरे तू सरळ उभा राहिला आशिष. मिरर मेज ना खूप ग्रेट होता यार. इतका भारी एक्सपिरियन्स होता ना. लय मजा आली त्यामध्ये. शेवटचं एकदम भारी असं गोल 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 फिरत होते. ते गोल फिरत होते, आमचं डोकं सुद्धा गोल 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 फिरायला लागलं होतं. एका शॉप मध्ये मैसूर पाक घ्यायला आलो होतो आणि तिथे मला ना रसमलाई दिसलेली. मला रसमलाई खूप आवडते, त्यासाठी मी आता ट्राय करणार आहे. इथे दोघे हावरे आहे ना, रसमलाई खाताय. चांगली नाहीये एकदम मस्त. भावा आपल्याला पण घेऊ ना मग एक. भैया और एक रसमलाई दो ना. खूप टेस्टी, खूप टेस्टी. तुम्ही ट्राय करताय, आम्ही पण ट्राय करतो. कसं भावा टेस्ट? मस्त छान. आता आम्ही आलेलो आहे विंटेज कार बघायला. अँड तुम्हाला माहिती आहे ऋषीला आणि मला दोघांना पण कारचा खूप जास्त शौक आहे. आम्हाला ना नवीन नवीन कार बघायला खूप आवडतं. आणि ऋषी चालवत असताना मला साईडला बसायला तर खूपच आवडतं. इथे ते असे छोटे स्केल मॉडेल तरी भेटले पाहिजे. इथूनच नेऊ आपण आपल्या कार कलेक्शन साठी. मला आता एकदम जुन्या काळातली गाडी दिसलेली. किती सुंदर आहे ती. तुम्हाला सगळ्या गाड्या ना आपल्या चॅनल वरती बघायला भेटणार. ऋषिकेश गाडीकर ब्लॉग्स वरती मी सगळं कव्हर करणार आहे. या म्युझियम मध्ये ना बेस्ट कार, इतक्या सुंदर सुंदर कार आहे ना, एकदम जुन्या जुन्या. बघा ना किती सुंदर सुंदर. ही गाडी किती सुंदर आहे. ही 1947 ची, म्हणजे जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता तेव्हाची ही गाडी आहे. किती मोठी आहे ना, कम्फर्टेबल पण असेल, एकदम भारी वाटते. 3 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन, म्हणजे 3 गिअर आहे फक्त हिला. हा, हिला पण 3 गिअर आहे. हिचा कलर किती छान आहे बघ ना यार. पहिलेच्या गाड्यांमध्ये कलर फार युनिक होता, एकदम बेस्ट कलर होते. कॉम्बिनेशन पण भारी आहे, त्यांची शेप वगैरे पण एकदम भारी होते. आणि या साईडला आहे ना पूर्ण बाईक्स आहे बघा. RX-100 आहे, जावा आहे, परत ही कुठली आहे काय नाव आहे काय माहिती. स्कूटर आहे. ही ट्रायम्फ आहे. ती वर्षी कोणती काय माहिती. व्हिक्टोरिया आहे. जुन्या जुन्या बाईक पण आहे ना. राजदूत आहे वरती. राजदूत कशी आहे मला दाखव. ती राजदूत आहे का. विंटेज कार बघितल्या, विंटेज बाईक बघितल्या. मी मध्ये जे यूज झालेले व्हेकल्स आहेत ना एकदम जुने जुने
ते सुद्धा आहे तिथे. हे 2001च आहे. एवढं मोठं आहे ना ते, एकदम डेंजर, एकदम लोहापासून बनलेलं आहे. जुन्या काळातला ट्रक सुद्धा या साईडला, टाटाची ट्रक आहे, एकदम जुनी, एकदम जुनी 1971 मधली ट्रक आहे. इथे ना 2 फ्लोअर आहे. वरचा फ्लोअर आपण पहिले कव्हर केला आणि आता आम्ही खालच्या फ्लोअरला आलेलो आहे. आणि मला खाली येत होतो ना तेव्हाच ही गाडी खूप जास्त आवडली होती. आणि आता मला कळालं की ही जॅग्वारची गाडी इतकी प्रीमियम आहे, सर्वात प्रीमियम गाडी दिसते ही इथली. 2005 ची गाडी ही, एकदम बेस्ट आहे, पण इतकी सुपर दिसते ना, एकदम मस्त. ही जी गाडी ना ही लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे. म्हणजे आपल्या इंडियामध्ये ना राईट हँड ड्राईव्ह राहते, पण ही लेफ्ट हँड ड्राईव्ह. मी फर्स्ट टाइम लेफ्ट हँड ड्राईव्ह गाडी बघते. वाव, ऋषीने बघितलं की नाही काय माहिती. ऋषी इकडे पटकन ये, तू ही गाडी बघितली? लेफ्ट हँड ड्राईव्ह गाडी ही. हे बघ, त्या साईडने स्टेअरिंग आहे तिचं. कशी चालवत असतील ना लेफ्ट हँड ड्राईव्ह ने. बाहेरच्या देशातली गाडी असेल ना ही. अमेरिकाची गाडी आहे. कोणत्या कंपनीची रे ही, बघ एकदा. हा आहे काहीतरी. अँड ही त्या काळामध्ये $30,840 गाडी होती. भरपूर मन भरून गाड्या बघितल्या. मला तर अजूनपर्यंत त्या गाड्या ना असं बघतच राहावं वाटत होतं. पण आमच्याकडे टाइम खूप कमी आणि आम्हाला आता दुसऱ्या डेस्टिनेशन वर जायचंय. कुठे जायचंय आपल्याला आता? आता म्हैसूर पॅलेसला जाऊ ना. म्हैसूर पॅलेसला जायचं का? यस, 4 वाजले, कारण 5:30 ला बंद होतं ना ते. हा, आलेलो आहे म्हैसूर पॅलेसला. सर्वात आधी गाडी पार्क करूयात अँड जाऊयात म्हैसूर पॅलेस. म्हैसूर पॅलेस आहे ना एकदम ह्यूज अँड अमेझिंग आहे. आम्ही बाहेरून बघितलं ना, अतिशय सुंदर आहे. हे आहे म्हैसूरचं पॅलेस आणि हे तर फक्त एंट्री गेट आहे. मध्ये तर इतकं भारी, इतकं मोठं आहे ना, इतकं लांब आहे आणि पॅलेस पूर्ण पाय जायचंय. मी तिकीट काढलेले आहे, 120 रुपीज पर पर्सन आहे. आणि नाईटला इथं लाईट शो पण आहे, त्याचे वेगळे तिकीट आहे वाटतं. आता आम्ही बघणार आहे म्हैसूर पॅलेस, सर्वात मोठं पॅलेस म्हटलं. किती सुंदर पॅलेस आहे यार. मी तर प्रेमात पडले या पॅलेसच्या. थांबून जाऊन येतोच. समोर माहिती का रोज गार्डन पण केलेलं आहे, बघितलं काय? समोर या साईडला पूर्णपणे रोज गार्डन आहे. सर्व कलरचे रोजेस आहेत इकडे. अरे पॅलेस बघून आहे ना मी पूर्ण हँग झालेले. मधून किती मोठे पिलर आहेत ते. अरे शपथ, काय सुंदर आहे. आणि त्याच्यावर एकदम बारीक बारीक वर्क केलेले, खूप सुंदर दिसतंय ना. या पॅलेस मध्ये ना इतका मोठा ड्रेसिंग टेबल आहे. तर आता आम्ही ना रॉयल दरबार मध्ये उभं आहे एकदम. रॉयल दरबार भरत होता, इथं राजा महाराजा बसत होते. इथून अनाउन्समेंट करत होते मस्त असं, परत काही म्हणजे असं प्रतिनिधित्व करत होते जनतेला. आणि वरती सिलिंग बघा, किती सुंदर सिलिंग आहे, एक नंबर. विचार कर, एवढ्या हाईटवर तेव्हा काम कसं झालं असेल विदाउट टेक्नॉलॉजी. ते पण एवढं सुंदर केलेलं आहे बघ ना. तिथले डोअर्स इतके मोठे मोठे आणि त्याच्यावर पण एकदम बारीक बारीक वर्क केलेलं आहे. आता आम्ही म्हैसूर पॅलेस बघून बाहेर आलेलो आहे. इतकं सुंदर होतं, इतकं सुंदर पॅलेस आहे यार, मी सांगू पण नाही शकत. एवढं सुंदर आणि ह्यूज आहे. म्हटलं श्वेता, खूप भारी आहे, खूप 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 म्हणजे खूप भारी आहे. राज दरबार वगैरे बघितलं तुम्ही? सगळं बघितलं भाई. ते झुमर वाला सेक्शन होता ना, तो खूप आवडला मला. एक नंबर होता. एकदम डिम लाईट आणि एकदम कोझी कोझी आणि भारी वाटलं ते. मस्त. पॅलेस बघून झालेलं आहे आणि आता आम्ही ना एक असे युनिक गोष्टी घेतोय. दाखवतो ना मी काय. ज्वेलरी बॉक्स आहे ऍक्च्युली. छोटावाला ऋषीचा आहे, मोठावाला माझा आहे. पण तेवढी ज्वेलरी पण नाही आमच्याकडे, बट घेतलाय बघा. 15,000 मी नकलीच्या टाकल. मी नकलीची ज्वेलरी ठेवल तिच्यात, माझ्या अंगठ्या वगैरे हे अशा किती छान आहे ना, पण किती सुंदर आहे ते. मस्त आहे. घरी आपण किती पण हायजेनिक हेल्दी खायच्या गोष्टी केल्या ना, बाहेर आल्यावर कंट्रोल नाही होत. आता आम्ही खायला थांबलेलो भेळ, एकदम टेस्टीवाली. आणि अशी भेळ ना मला खूप आवडते. मला ती अशी ओली भेळ नाही आवडत यार, मला अशी सुक्कीवाली भेळ लय आवडते. आता आलेली आमची भेळ, सुक्की भेळ. कशी आहे टेस्टला? छान आहे ना. त्यांनी कांदा टमाटर बिमाटर सगळं थोडं थोडं टाकलंय, पण ठीक आहे, छान आहे. मोजून चार कापून असं टमाटर टाकलंय. गाईज आम्ही बसणार आहे घोडागाडीमध्ये. ते पण एकदम ऑथेंटिक घोडागाडी, एकदम जसं राजा महाराजांच्या काळात राहायची ना, एकदम तशी. पॅलेसच्या साईडलाच घोडागाडी आणि ते ना पूर्ण पॅलेसचा राऊंड मारून आणणार आहे. एकदम रॉयल वाली फिलिंग येणार आहे. तर आम्ही बसलेले घोडागाडीमध्ये. त्यांना मला खूप वेळ फिरवा मस्त आम्हाला. आणि ते बसले बघा तिकडे घोडागाडी चालवायला. ये आपली घोडागाडीची राईड चालू झाली. आपली घोडागाडीची राईड चालू झाली. काय भारी वाटतंय ना. तिकडे बघ आपले थार रॉक्स. अरे थांबलो आम्ही पाणीपुरी खायला, आणि पाणीपुरी ऋषीला खायची होती. म्हैसूर मधली पाणीपुरी खाऊ म्हटलं. आपण शिमला मध्ये खाल्ली आहे, प्रत्येक राज्यात गेल्यावर पाणीपुरी खाल्लेली आहे.
म्हटलं इथली पण बघू कर्नाटकाची कशी लागते पाणीपुरी. हा आणि आम्हाला म्हणत राहतो नुसते खाता आणि बरं ठीक आहे ना, पाणीपुरी खाऊन होत नाही. तुम्ही तिघे ना गाडी दोन बसा. तितक्यात त्याचं चालू झालं, मला पॉपकॉर्न पण खायचंय म्हणे. चालूच आहे. तुम्ही ना गाडी दोन बसा, मी एकटा खाऊन कंपनी देतो. मला गरजच नाही, ते भैया खातो. नको तुला कंपनी देतो म्हणून आलो आम्ही. आता आम्ही आलेलो आहे म्हैसूर मधल्या एका एक्झिबिशन मध्ये. इथलं गेट इतकं सुंदर, इतकं मोठं आहे आणि इथे ना तिकीट सुद्धा आहे. तर ऋषी आणि आशिष दादा गेलेला आता तिकीट काढायला. अँड मध्ये आय थिंक फूड वगैरे आहे, परत पाळणे वगैरे आहे, जसं आपल्याकडे जत्रा असते ना त्या टाइप मध्ये आहे. मध्ये मधले जे नारळाचे झाड आहे ना त्याला पूर्ण लाइटिंगने सजवलेले. आपल्याकडे कसं जत्रामध्ये सर्व छोटे छोटे शॉप्स राहतात, तसंच या साईडला आहे. 20 रुपयाला 50 रुपयाला अशा गोष्टी इकडे. आपल्या कामाचं काहीच दिसत नाही यार, सगळं ते घर संसार मध्ये ज्या गोष्टी राहतात ना त्या गोष्टी तिकडे. आणि त्या साईडला आहे ना ते साऊंड वाल्या कारंज्या चालू झालेले आहे. शाळेत मला सगळ्यात जास्त कंटाळा रिडिंगचा यायचा आणि मी आज ऋषीला माझ्यासाठी पुस्तक घ्यायला लावते. मला रिडिंगचा सिरियसली इतकं कंटाळा यायचा माहिती का. एकदा आवड लागली ना लागते. नाही मला असे स्टोरीज वगैरे वाचायला आवडायचं, पण ते पुस्तकं, ते शाळेची पुस्तकं वाचायला नव्हते आवडत मला. असे स्टोरीज वगैरे मी खूप वाचायचे. आम्ही एक पुस्तक घेतलेलं आहे अँड आता आलेलो आहे खायला प्यायला थोडंफार. पोटॅटो ट्विस्टर खायला आलेलो आहे आम्ही. तर आरोहीला ना हे पोटॅटो ट्विस्टर खायचं होतं. खाऊन सांग कसं आहे टेस्ट. खूप गरम आहे. अरे बाप लय गरम आहे. तू काय पडले खाली तर खाली हे पडल. अरे पडल हे पडलच. तू वेगळा की यार. हा खूप गरम आहे ते. थांब थोडा. गरम आहे. छान आहे. तर आता आमचा डोसा इडली आलेला आहे आणि हे इडली बघा ना किती मोठी आहे. एवढी मोठी इडली आहे, किती मोठी नाही इडली. आणि यांनी दोघांनी उत्तप्पा घेतलेला आहे मिस्टेकली. चुकून त्यांनी उत्तप्पा घेतलेला आहे आणि हिचाच बेस्ट आलेला आहे डोसा. माझं पण ओके, मला इडलीच आवडते यार. डोस्यापेक्षा जास्त मला इडली आवडते. तर आता हिंडून फिरून आणि खाऊन पिऊन आलेलो आहे आमच्या हॉटेल रूमवर. अँड आज तर खूप जास्त थकलेलो आहो, कारण की म्हैसूरचं पॅलेस फिरलो आम्ही आणि त्यातल्या त्यात हे एक्झिबिशन होतं तिथे पण खूप सारं फिरलो, ते पण पाय. त्यामुळे आज पाय खूप जास्त दुखतात आणि मला तर खूप झोप येते आता. सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करत. अँड गाईज, उद्याला आम्ही म्हैसूर टू उटी ट्रॅव्हलिंग करणार आहे. तर ती रोड ट्रिप खूप बेस्ट होणार आहे, कारण की पूर्ण जंगलातून रोड आहे. तर उद्याचा ब्लॉग मिस नका करू. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. You got it all on tap, I'm loving your vibe, always have your back.